महापुरापासून सुरक्षित माळवाडी बसस्टँड पासून 500 मीटर अंतरावर प्लॉट श्री धोंडीराज पार्क माळवाडी। फक्त 2 लाख रुपये डाऊन पेमेंट द्या आणि प्लॉटचे मालक व्हा। प्लॉट खरेदीसाठी कर्ज उपलब्ध। सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची हीच योग्य संधी। प्रीमियम रेसिडेन्शियल प्लॉट श्री धोंडीराज पार्क, पाटील डेअरी नजीक, वसगडे रोड, माळवाडी, भिलवडी। संपर्क 72 70 95 95 95 आणि 91 300 355 11। कुंडल ग्रामसभेत सिटी सर्व्हेच्या मागणीचा ठराव। कुंडल येथील सावित्रीबाई फुले व गणेश नगर या दोन्ही भागांचा सिटी सर्व्हे करून रहिवाशांना त्यांच्या हक्काची मालमत्ता पत्रक, प्रॉपर्टी कार्ड मिळावे या मागणीसाठी आज ग्रामसभेत नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती। या संदर्भात ग्रामपंचायतीने सकारात्मक पाऊल उचलत आजच्या ग्रामसभेत कायदेशीर ठराव मंजूर करून देत असल्याचे सांगितले। नागरिकांना मालमत्ता पत्रक मिळावं यासाठी ग्रामपंचायतीकडे सावित्रीबाई फुले नगर व गणेश नगर येथील नागरिकांच्या वतीनं ग्रामपंचायतीकडे लेखी मागणी करण्यात आली होती। आज 12 ऑगस्ट रोजी आयोजित ग्रामसभेत या संबंधीचा ठराव मांडण्यात आला। आपल्या हक्काच्या मालमत्ता पत्रकाची मागणी लावून धरत सर्व नागरिक ग्रामपंचायत कार्यालयात एकत्र आले होते। यावेळी शरद लाड यांनी ग्रामपंचायत दोन्ही भागाच्या रहिवाशांच्या मालमत्तेची सिटी सर्व्हेला नोंद होण्यासाठी प्रयत्नशील असून आम्ही शक्तीपीठमुळे कोणावरही अन्याय होणार नाही। सिटी सर्व्हे होण्यासाठी येणारा खर्च मालमत्ताधारक करण्यास तयार असतील तर ग्रामपंचायत ही त्यातील काही भाग भरेल याची ग्वाही किरण लाड यांनी दिली। आणि शक्तीपीठसाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये इथले रहिवाशी आपली जागा देणार नाहीत। या सर्वांच्या पाठीशी ग्रामपंचायत राहील अशी ग्वाही दिली। या सभेसाठी सरपंच जयराज होवाळ, उपसरपंच किरण लाड, ग्रामविकास अधिकारी चंद्रशेखर येल्लाटे यांच्यासह सर्व सदस्य आदींसह कॉम्रेड नंदकुमार हत्तीकर, ज्येष्ठ समाजसेविका सुमनताई गायकवाड, दिनाज नधाब, संगीता यादव, गणेश तांबे, संजय वरुडे, अमोल वाघमारे, रोहित कांबळे, आसिफ नधाब, संतोष तांबे, दिलीप आवटे, विक्रम कांबळे, ओंकार भागवत यांच्यासह दोन्ही भागातील महिला, पुरुष व युवक अत्यंत मोठ्या संख्येने उपस्थित होते। रक्कम भरली की आम्ही शासन काम करू। नाही, मी काय म्हणतो बरं का, हे बघा आता या नागरी सुविधा देणारी ग्रामपंचायत म्हणून काही त्यामध्ये 20% 20%चा 50%चा काहीतरी ग्रामपंचायत झालेला आता त्यांनी सांगावं आणि बाकीचे तुम्ही भरायला तयार आहे का? यामध्ये कसा एक विषय कुणीतरी बघा, कुणीतरी पे केलं पाहिजे की घेणारा तो शासन आहे। शासन काय तुम्हाला माफ करणार नाही, त्याच्यावर काहीतरी मार्क काढू, पण नागरिकांचे म्हणजे आता काहीतरी त्याच्यावर आपला अगोदर आता नागरिकांच्या एक मनात शंका आहे की शक्तीपीठ मध्ये हे गट आलेले आहेत आणि काल आम्ही मान्य प्रांताधिकारी साहेबांची भेटून आलो तर त्यांचं असं म्हणणं आहे की आता जर ते गट त्या ताकवायला झालेत तर त्या गटाच्या नोंदी आता होऊ शकणार नाही। त्यामुळे त्या ग्रामपंचायतीनंच ह्याच्यावरती काहीतरी तोडगा काढला पाहिजे नागरिकांच्या, सर्व नागरिकांच्या सोबत। आता शक्तीपीठला एक सगळ्यांचा तो एक ठराव घ्यायचा आहे, पूर्णपणे सगळ्यांचा विरोध आहे। त्याचा सह्या करा मात्र हा, मग तेच नागरिकांच्या मनात शंका आहे। मग असं असल्यानंतर ठरावायचे एक शक्तीपीठला विरोधचा एक आहे, कुणाचा यांच्या सह्या घ्या की सह्या घ्या, ठराव सह्या घ्या। कसं आहे त्यांनी ठराव दिलेला आहे ग्रामपंचायत त्याबद्दल अभिनंदन आहे सर्व नागरिकांच्याकडून। आणि जर समजा हे बघा नाही झालं आणि आपलं झालं, शक्तीपीठ नाही झालं ना आपलं झालं, काय नाही झालं जर शक्तीपीठ झाला तर शासनाची व्यवस्था आपण करून देणार नाही। आपण त्यांच्या आपल्या तिथं उठणार नाही आपण, आहे का नाही? आपला ठरलाय ना विषय, त्या दिवशी आपला काय ठरलाय तसा आपण या जागा सोडायची नाही, ठरलंय का नाही? मग समजा त्यातनं काय झालं तर आमच्या जर शासनाने मान्यता दिली तर आपल्याला एक 20-25% ग्रामपंचायत काहीतरी करेल थोडंफार, काय आणि बाकीचे 70-75% तुम्ही घालायला तयार आहे का? काय होईल ती आहे का? तयार आहे, भूमी अभिलेख मध्ये आम्ही